हाय फ्रेंड्स, एक नवीन कस्टमर आपल्याकडे आलेलं आणि त्यांचे आरी वर्कचे सगळे ब्लाउज होती शिवायची आणि पूर्ण हेवी ब्लाउज होती. त्यांनी सुरतून वर्क केलेलं होतं आणि तसेच ब्लाउज त्यांना फर्स्ट टाइम आल्यावरतीही एवढे हेवी ब्लाउज त्यांना डायरेक्टली टाकायचे होते, कुठलेही ब्लाउज ट्राय न करता. पण मी सांगितलं, कारण कितीही जर तुम्ही परफेक्ट शिवत असेल ना, एखादं माप असं असतं तिथे काही ना काही अडचण ही येत असते. तर खूप हेवी होते, आरी वर्कचे होते. तर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही नॉर्मल ब्लाउज ट्राय करा अगोदर असं. तर मग मी त्यांना पॅडेड ब्लाउज शिवायची होती सगळी आणि मग त्या हिशोबाचंच हे पॅडेड ब्लाउज गळा डीप वगैरे असं ठेवलं होतं. तर हे मी नॉर्मल ब्लाउज बनवलं होतं आणि मी अगोदर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं हे ब्लाउजला की हे पॅडेड 40 साईजचं हे ब्लाउज आहे आणि ह्या साईजचे सगळे वर्कवाले जे आरी वर्कचे ब्लाउज आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सगळे आरी वर्कचे त्यांचे हेवी रेंजचे 3000 3500 असे रेंजचे सगळे ब्लाउज आहेत. तर हे बघा, हे पिंक कलर आहे आणि स्लीव्स पण मी तुम्हाला दाखवते. हे पण आणि मागचा सगळे त्याच्यामध्ये सगळे गळे वगैरे सगळं केलेलं होतं. त्यांनी कुठलं मापाचं वगैरे ब्लाऊज दिलं असेल ना, त्या हिशोबाने त्यांचे गळे केलेले होते. पण त्यांना गळे थोडे डीप होते आणि देताना वाटतं त्यांनी कमी याचं गळ्याचं माप दिलं असेल त्यांनी. पण जसं तिथं ऍडजस्ट झालं कपड्यामध्ये तशा पद्धतीने मी करून दिले त्यांना. आता हे बघा, हे खूप हेवी आहे. हे 3500 का 4000 रुपयाचं याचा रेट आहे. वर्क यांनी सुरतून केलेलं आहे ते सगळं ब्लाऊज मध्ये. तर आपल्याकडे शिवायला त्यांनी फर्स्ट टाइम आले आणि त्यांना कोणाला फ्रेंडने आपल्याकडे सांगितलं त्यांना शिवायला. आता ते आपल्याकडे घेऊन आले आणि आणल्यानंतर म्हणजे त्यांना डायरेक्टली हे ब्लाउज डायरेक्ट टाकायचे होते, कुठलंही ब्लाउज न ट्राय करता डायरेक्ट त्यांना हे ब्लाउज आपल्याकडे शिवायचे होते. पहा किती छान असे वर्क आहे. आणि एवढे हेवी ब्लाउज असताना मग थोडा विचार येतो, कारण एखादं माप मी तुम्हाला तेच सांगितलं की एखादं माप असं असतं की तुम्ही किती परफेक्ट शिवलं ना मैत्रिणींनो, तरी काही ना काही त्याच्यात अडचण येते. म्हणून मग त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्हाला ब्लाउज शिवायचं असेल तर नॉर्मल ट्राय करा. आणि त्यांनी ते नॉर्मल ब्लॅक कलरचं ट्राय केलं होतं तर त्यांना खूप आवडलं होतं. जसं त्यांना पाहिजे होतं तशा पद्धतीने ब्लाउज पूर्ण मी वर्क वगैरे एकदम छान असं कट टू कट घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारे मी जागा वगैरे त्याच्यात सोडलेलीच नाहीये आणि कम्प्लीट झालेले ब्लाउज आणि ते घ्यायला येणार आहेत. तर मग त्याच्यासाठी मग म्हटलं चला तुम्हाला तरी दाखवूया ब्लाउज वगैरे कसे शिवलेली. असं तुम्हाला कशी वाटली ब्लाउज पाहिल्यावरती नक्की सांगायचं.